नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील लेसन नंबर 1.6 इन टू द वाईल्ड याचा सेकंड पार्ट ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल हा शिकवणार आहे. आता या ठिकाणी दोन इमेजेस तुमच्या पुढे दिलेले आहेत. एका इमेजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय शाज जंग नावाचे हे जे फोटोग्राफर आहेत त्यांचा फोटो आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने ब्लॅक पॅन्थर ही जी काही बिबट्या म्हणजे लेपर्डची जी काही एक प्रकार आहे किंवा ती एक जात आहे ती त्यांनी शोधून काढली. आणि त्यानंतर सेकंड इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जो नॉर्मल जो बिबट्या आहे किंवा लेपर्ड आहे जो एक प्रकार आहे जो सर्वत्र दिसतो त्याचा एक फोटो त्यामध्ये आहे आणि लेपर्डचा फोटो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हा जो लेसन आपण जो सेकंड पार्ट शिकतोय हा शाज जंग यांनी कशा पद्धतीने त्या नागरहोलच्या जंगलामधील तो ब्लॅक पॅन्थरचा शोध घेतला आणि कशा पद्धतीने त्यांना अनुभव आले हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. तर चला सुरुवात करूया पार्ट सेकंडच्या इंट्रोडक्शनपासून. धिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. आता हा जो सेकंड पार्ट आहे हा सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन मधून घेतलेला आहे आणि ते जे सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन आहे ते लँड रोवर इंडिया ही एक जी काही संस्था असेल आपल्या भारतातील ते या ठिकाणी काय करतात प्रकाशित करतात. इट इज अबाउट शाज जंग नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि हे म्हणजे हे जे काही आहे आपण जो लेसन बघतोय ॲक्च्युली तो शाज जंग ह्या फोटोग्राफरविषयी आहे की जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी म्हणजे जंगली छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इन टू धिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि हा जो काही उतारा आहे हा आपल्याला कशाविषयी सांगतो की त्यांनी कशा पद्धतीने वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे जंगली प्राण्यांचे कशा पद्धतीने छायाचित्रण करायचे का फोटो काढायचे त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये कसा प्रवेश केला याच्याविषयीचा हा उतारा आहे. द इन्साइट दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग धिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटेट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल. आणि ज्यावेळेस ते या ठिकाणी प्रवास करत होते किंवा त्या जंगलामध्ये ते फिरत होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्या जंगलामधील असणारे वन्य प्राणी किंवा तिथे राहणारे जे काही हॅबिटेट आहेत म्हणजे जे काही वस्ती म्हणजे त्या वस्त्यांवर राहणारे जी काही लोक आहेत त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्याचा म्हणजे नाश होत गेला. म्हणजे जे ओरिजिनल काय आहे तिकडचे हिरोज आहेत म्हणजे त्यातले ते हिरोज किंवा ते नायक आहेत असं त्यांचं त्या अभ्यासातून त्यांना तिथे जाणवतं. अँड द जेन्युअन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की BCRTI नावाची एक संस्था आहे ती त्यांनी म्हणजे ती संस्था स्थापन करून तिच्या माध्यमातून त्यांनी भरपूर जिन्यानी एफर्ट्स म्हणजे भरपूर चांगले प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. कोणासाठी त्या लोकांसाठी आणि फॉर कन्झर्विंग दॅट फॉरेस्ट असं आपण म्हणू शकतो. फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रूरल फॉक्स अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे आता या ठिकाणी शाज जंग यांनी काय केलं BCRTI नावाची एक जी संस्था स्थापन केली ती काय काम करत होती. इट वॉज वर्किंग फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टचं कन्झर्वेशन कसं करायचं म्हणजे संरक्षण कसं करायचं रक्षण कसं करायचं बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फॉक्स. म्हणजे काय म्हणजे जंगलामध्ये राहणारे किंवा त्या ग्रामीण भागात राहणारे जे काही फॉक्स आहेत म्हणजे जे लोक आहेत ती पीपल आहेत त्याच्या काही जमाती असतील त्यांना शिक्षण देणं अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि बऱ्यापैकी त्यांना शाश्वत उत्पन्नाचं एक साधन त्यांनी BCRTI या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सिम्पलमध्ये BCRTI ही संस्था काय काम करते तर ती कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलांचं रक्षण करणं संरक्षण करणं किंवा त्यांना आहे तसं सुस्थितीत ठेवणं त्यासाठी ते काय करतात BCRTI की त्या म्हणजे नागरहोलच्या जंगलामध्ये राहणारी जी काही लोक आहेत रुरल फॉक्स आहेत ग्रामीण भागातील जी लोक आहेत त्यांना शिक्षण देणं तसंच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी पुरवणं आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी BCRTI ही संस्था करते. आता या ठिकाणी आपण डायरेक्टली पार्ट 2च्या स्टोरीला सुरुवात करूया की कशा पद्धतीने शाज जंग यांचा तो प्रवास होता. हाऊ ही वॉज जर्नी इन दॅट ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. लेट्स सी. सुरुवात करूया. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. नागरहोलमधील चित्त्याच्या शोधावर किंवा त्याच्या मागावर म्हणजे त्याचा शोध घेणे. शाज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर
सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन सीकर अँड लॉज ओनर ऑल रोल इन टू वन. आता हे शाहजंग हे जे काही फोटोग्राफर होते, म्हणजे ही जी काही व्यक्ती होती, हे एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते. म्हणजे जंगली प्राण्यांचे किंवा वन्यजीवांचे ते फोटोग्राफी करायचे, म्हणजे फोटो घ्यायचे. सिनेमॅटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार होते किंवा वी कॅन से म्हणजे चलचित्रकार होते. बिग कॅट ट्रॅकर म्हणजे बऱ्यापैकी जे काही कॅटचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, आपल्या मांजरीचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या वेगवेगळे प्रकार ते शोधण्यामध्ये एक्सपर्ट होते. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन सीकर आणि जे काही मानव आणि प्राण्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतं, म्हणजे संघर्ष होतं, जी फाईट होते, त्याचे ते शोध घेणारी महत्त्वाची व्यक्ती होती. अँड लॉज ओनर म्हणजेच, आणि त्यांच्याकडे काय होतं, लॉज, म्हणजे ते काय लॉजचे मालकसुद्धा होते. या सर्व भूमिका ही फक्त एकटीच व्यक्ती ते निभवणार असे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण बघतोय. वेन ही वॉज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. आता जेव्हा ते नागरहोलच्या जंगलांपासून लांब होते, म्हणजे शाहजंग ज्यावेळेस ते लांब होते, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. आता नागरहोलच्या जे काय फॉरेस्ट एरिया त्याला ऑफिशियली काय नाव देण्यात आलं आहे, द राजीव गांधी नॅशनल पार्क. ही वॉज लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका और शोकेसिंग हिज वर्क at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. आता या ठिकाणी अर्थ समजून घेऊया. ही वॉज लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका, म्हणजे ते आफ्रिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काय करत होते, त्या ठिकाणी फोटोग्राफी करत होते. म्हणजे जंगलामध्ये फिरणं, सफारीज म्हणजे त्या ठिकाणी प्रवास करणं, त्या ठिकाणी जंगलांच्या सहली करून फोटोग्राफी करणं. और शोकेसिंग हिज वर्क, आणि त्यांनी जे काय केलेलं काम असायचं ते शोकेसिंग म्हणजे या ठिकाणी प्रदर्शन करणं, एक्झिबिशन करणं, की त्यांनी जे काढलेले फोटो वगैरे असायचे ते आर्ट गॅलरीमध्ये मोठ्या मोठ्या कॅपिटल सिटीज म्हणजे मोठ्या शहरांमध्ये काय करायचं, त्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन करायचे फोटोंचे. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस, आणि जी अशी काही लोकं आहेत, म्हणजे आपल्या प्लॅनेटवर, म्हणजे आपल्या ग्रहावर, म्हणजे पृथ्वीवर अशी काही लोकं आहेत की ज्यांना निसर्गाचं संरक्षण म्हणजे नेचर कन्झर्वेशन आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन करायची इच्छा आहे. त्या सर्व लोकांशी ते काय करायचे, भरपूर डिस्कशन करायचे किंवा त्यांच्याशी चर्चा करायचे. शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलाइन्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. आता शाजला म्हणजे शाज यांना एक महत्त्वाची गोष्ट त्यांना आठवते किंवा त्यांच्या लक्षात असते की दॅट द इन्सिडंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू इज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलाइन्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. म्हणजे ती जे फेलाइन्स म्हणजे इट्स अ टाईप ऑफ वन कॅट, म्हणजे कॅटचा तो एक म्हणजे मांजर जातीचा एक प्रकार आहे तो. तर ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ती फेलाइन्स नावाची जी काही कॅट प्रकार आहे तो, ज्यावेळेस त्यांनी तो मांजर प्रकार ज्यावेळेस त्यांनी तो शोधला, त्यावेळेस त्यांच्या म्हणजे आर्थिक प्राप्तीसाठी त्यांना अंतिमत त्यांचा काय सापडला होता, त्यांना मार्ग सापडला होता किंवा त्यांची आर्थिक किंवा त्यांचं करिअर जे आहे ते चांगल्या प्रकारे काय होत होतं, पुढे जात होतं. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. आता त्या ठिकाणी ते म्हणतायत की त्यावेळेस बरोबर जवळजवळ सूर्यास्त, म्हणजे सनसेट म्हणजे सूर्यास्त होत, म्हणजे सूर्य मावळत होता. वी वेर ॲट अ जंक्शन, आणि आम्ही एका जंक्शनवर, म्हणजे आम्ही एका संगमावर थांबलेलो होतो. तसं जंक्शन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी 3-4 रोड एकत्र येतात तर आपण जंक्शन असं म्हणतो. द डिअर वेअर कॉलिंग ही सेज, आणि ते सांगतात की ज्यावेळेस आम्ही त्या जंक्शनवर उभे होते त्यावेळेस आम्हाला काही म्हणजे हरणं त्या ठिकाणी ओरडत होती. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, ही कंटिन्यूज, आणि त्या ठिकाणी म्हणजे ते बोलत राहिले की वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, आणि आम्ही अशा ठिकाणी गेलो की अशा वळणावर गेलो का जिथे काहीच दिसत नव्हतं, म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण अंधार होता. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लेपर्ड, आणि ज्यावेळेस ते पुढे पुढे थोडे अप अहेड म्हणजे काय, ते जसे पुढे मार्गावर चालत गेले, रस्त्याने चालत होते, त्यावेळेस त्यांना पुढे एक ओल्ड लेपर्ड म्हणजे एक वृद्ध लेपर्ड, म्हणजे चित्ता किंवा बिबट्या आपण त्याला म्हणतो, की एक वयस्कर असा म्हातारा लेपर्ड त्यांना चित्ता त्या ठिकाणी दिसतो. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम, आणि आपण त्या ठिकाणी सांगू शकत होतो, एखादा सांगू शकतो की त्याचा जो काही पास्ट आहे, पास्ट वॉज प्राईम, म्हणजे काय, त्याचा भूतकाळ हा चांगला होता, पण आज त्याचा रुबाब काय झालेला आहे, संपलेला आहे, म्हणजे तो पूर्णपणे काय झालेला आहे, आता वयस्कर झालेला आहे. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम, आणि जंगलाने त्याच्याकडून सुद्धा काय घेतलेलं होतं, टोल घेतलेला होता. ही ओनली हॅड 3 कॅनन्स, आणि त्याच्याकडे फक्त 3 सुळे होत्या. तर ॲक्च्युली या ठिकाणी 3 सुळे नाही, ॲक्च्युली
म्हणजे त्याच्या बिगिनिंगपासून, त्याच्या बर्थपासून तर आता त्याच्या वयोवृद्ध होईपर्यंत म्हणजे ओल्ड त्याच्या एजपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या अंगावर 3 अशा खुणा होत्या. कॅनिन्स म्हणजे 3 कॅनिन्स म्हणजे काय? काही जखमांच्या त्याच्या खुणा होत्या. हिज आईज वेअर सॅगिंग आणि त्याच्या डोळ्यांवर काय होती? झापड आलेली होती. झापड म्हणजे त्याचे डोळे सुरकुतलेले होते. जसे वयस्कर माणसांचे डोळे किंवा चेहरा थोडासा लोंबकळल्यासारखं होतं, तसं त्याचं सुद्धा त्या पद्धतीने हिज आईज वेअर सॅगिंग म्हणजे त्याचे डोळे थोडेसे झापड पडलेली होती. क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि बरोबरच क्लोज टू दिस लेपर्ड म्हणजे ह्या लेपर्डच्या बाजूला किंवा त्याच्या जवळच एक दुसरा व्हेरी यंग एक तरुण असा गुड लुकिंग सुंदर असा दिसणारा मेल हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. गुड लुकिंग एक सुंदर असा देखणा दिसणारा दुसरा एक चित्ता होता की जो हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम आणि तो आता काय येणार होता, तो त्याला रुबाब प्राप्त होणार होता. म्हणजे या ठिकाणी सिंपल अर्थ असा आहे की जो ओल्ड लेपर्ड आहे हा अगोदर जंगलाचा राजा असेल आणि आता तो वयोवृद्ध झाल्यामुळे त्याचे इम्पॉर्टन्स राहिलं नाही किंवा तो आता राजा राहू शकत नाही. पण त्याच्या बाजूला जो जवळ दुसरा जो मेल लेपर्ड होता तो आता काय होतं, त्याला तो यंग आहे, तो मोठा होत चाललेला आहे आणि तो लवकरच काय असेल या जंगलाचा प्रधान किंवा राजा बनण्याची शक्यता आहे, असा अर्थ आपण घेऊ शकतो. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. ज्यावेळेस त्या दोघांकडे बघितल्यानंतर असं दिसत होतं की ओल्ड लेपर्डकडे बघितल्यावर पास्ट म्हणजे भूतकाळ आणि यंग लेपर्डकडे बघितल्यानंतर वर्तमान काळ, अशा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी दिसत होत्या. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ हा समोर दिसत होता. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट आणि असं क्लिअर स्पष्ट जाणवत होतं किंवा तिथे दिसत होतं की तिथे दोघांमध्ये काय होणार आहे, फाईट म्हणजे लढाई होणार आहे. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय, कमनशिबाने किंवा दुर्दैवाने. द सन वॉज सेटिंग म्हणजे काय, सूर्य मावळत होता म्हणजे सूर्यास्त होत होता. अँड वी हॅड टू लिव्ह आणि आम्हाला तिकडून निघून जायचं होतं किंवा आम्हाला तिथून निघावंच लागलं कारण तिथे अंधारात थांबणं इम्पॉसिबल होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बरोबर त्याच म्हणजे ज्या ठिकाणाहून आम्ही निघून आलो त्याच स्पॉटवर मी परत आय वेंट बॅक टू द स्पॉट, मी त्या स्पॉटवर त्या ठिकाणावर परत गेलो. सिटिंग ऑन हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड आणि मी बघितलं की त्या ठिकाणी तो जो यंग लेपर्ड आहे म्हणजे तो तरुण जो चित्ता जो बिबट्या आहे तो उंच अशा खडकावर त्या ठिकाणी मस्त आरामामध्ये बसलेला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस आणि त्याच्या म्हणजे खोल जखमांमधून त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे फेसवर जखमा झालेल्या होत्या. आता गॅश म्हणजे या ठिकाणी काय डीप खोलवर की त्याच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा झालेल्या होत्या आणि त्या चेहऱ्यामधून रक्त काय होत होतं खाली ड्रिपिंग म्हणजे टुप 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 किंवा ते पाझरत होतं किंवा ते पडत होतं रक्त. ही सॅट देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ द जंगल आणि त्या ठिकाणी तो अशा पद्धतीने त्या उंच खडकावर बसलेला होता की जणू काही तो त्या जंगलाचा काय आहे, राजाचा आहे. म्हणजे तो त्या पद्धतीने तिथे बसलेला होता. याचा अर्थ असा की त्या दोघांमध्ये आदल्या दिवशी रात्री काय झाली असेल, फाईट झाली असेल आणि त्याच्यामध्ये हा जिंकला असेल. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. तो अशा पद्धतीने तिथे बसलेला होता जणू काही तो जंगलाचा राजाच आहे होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर आणि मला लगेच समजलं की त्याने त्या ओल्ड लेपर्डवर विजय मिळवलेला होता. म्हणजे आता तो त्या ठिकाणी त्याने ओव्हरटेक केलेलं होतं. म्हणजे त्याचं सगळा तो तिथला जो काय हे आहे तो तिथला आता वन मॅन आर्मी झालेला होता. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम आणि त्यासाठी आता ही नवीन जर्नी होती म्हणजे हा त्यासाठी नवीनच प्रवास सुरू होणार होता. अँड फॉर मी आणि जसं त्याचा नवीन प्रवास सुरू होणार होता तसाच माझा सुद्धा नवीन प्रवास सुरू होणार होता असं या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतायत. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड द व्हिक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम. आता ज्यावेळेस त्या लिओपार्डचे फोटो घेण्यात आले त्यावेळेस रायटरने त्याला स्कॅरफेस असं शाजने त्या ठिकाणी त्या लेपर्डला नाव दिलं. नॉट ओन्ली मेड शाज फेमस अमॉंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी आणि तो फोटो घेतल्यामुळे म्हणजे त्या ज्या काही जखमा होत्या त्याच्या चेहऱ्यावर तो फोटो घेतल्यामुळे शाज जो आहे हा फोटोग्राफर हा पूर्ण इंडियामध्ये वाईल्ड लाईफ कम्युनिटीमध्ये काय झाला, पूर्णतः फेमस झाला, प्रसिद्ध झाला. बट ऑल्सो लेड टू शाज इनवेबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड आणि तो जास्त फेमस झाल्यामुळे त्या ठिकाणी आजूबाजूला असणारे एनेबल रेप्युटेशन म्हणजे त्याच्याविषयी वाईट विचार करणारे किंवा त्याच्याविषयी हेवा करणाऱ्या लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी काय झाली, संख्या वाढली. ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड आणि त्याला एक वन्यजीव निरीक्षक लेखक म्हणून किंवा एक इतिहासकार म्हणून त्याला किंवा एक नोंद घेणारा एक चांगला फोटोग्राफर म्हणून त्या ठिकाणी त्याला काय झालं, एक त्याला प्रसिद्धी मिळाली, त्याला महत्त्व प्राप्त झालं. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कॅरफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज निमायसेस टायगर्स. आता या ठिकाणी लेखक म्हणतात की थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कॅरफेस की ते बोलतो की मी जेवढे काही माझ्या स्कॅरफेसच्या त्या चित्त्याच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून मी जेवढे काही नवीन नवीन
फोटोज काढले किंवा मी फोटोग्राफी केली. आय हॅव डिस्कवर्ड, मी नवीन नवीन त्यातून शोधलं. आता काय शोधलं बघा, अदर लेपर्ड्स म्हणजे वेगवेगळ्या लेपर्ड्स म्हणजे बिबट्या किंवा चित्ता ह्या वाघाच्या जातीचे वेगवेगळे मी प्रकार शोधले. हिज मेट्स म्हणजे काय, त्यांचे असणारे जे सोबती आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे जे दुसरे बिबटे आहेत म्हणजे माद्या आपण म्हणतो, ज्याला फिमेल म्हणू शकतो. अँड डिस्कवर्ड हिज निमायसेस, आणि त्याचे वेगवेगळे प्रकार, निमायसेस म्हणजे काय टाईप्स, वेगवेगळे जे काही वाघांचे प्रकार आहेत टायगर्स, ते त्या वाघांचा मी त्या संबंधित मी शोध घेतला. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटोगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया, आणि त्या ठिकाणी मी जे माझं सर्वात महत्त्वाचं जे काम होतं, मी जे करंट काम करत होतो, जस्ट आय डिस्कवर्ड द करंट प्रोटोगॉनिस्ट ऑफ माय वर्क, म्हणजे माझ्या कामाचा जो प्रमुख किंवा जो सध्याचा नायक होता, जो प्रमुख प्रोटोगॉनिस्ट होता, त्याचा मी शोध घेतलेला होता. म्हणजे मी त्याचा शोध लावलेला होता. व्हाईल ट्रॅकिंग स्कॅरफेस, म्हणजे ज्यावेळेस मी स्कॅरफेसला काय करत होतो, त्या ठिकाणी शोधत होतो की त्याचा म्हणजे त्याच्या याच्यात होतो. धिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, आणि ज्यावेळेस स्कॅरफेसच्या फोटोग्राफीमध्ये त्यांना साया नावाचा जो एक बिबट्याचा प्रकार सापडला, तर त्या या ठिकाणी म्हणतात की तो जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर होता की यांनी तो शोधला. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा, आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की त्याचे जे काही बिहेवियर आहे किंवा त्याची जी वर्तणूक आहे ती पूर्णपणे मी डॉक्युमेंटेड केली. म्हणजे माझ्या फोटोग्राफीमध्ये मी कॅमेरामध्ये काय केलं, त्याला कॅमेराबद्ध केलं. ते फोटो पूर्णपणे मी काय घेतले, त्या कॅमेरामध्ये कॅमेराबद्ध केले. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट, आणि त्याच्या हालचालीसुद्धा मी काय केल्या त्या ठिकाणी त्या टिपून घेतल्या किंवा त्या ठिकाणी मी त्या कॅमेरामध्ये कैद केल्या. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स, म्हणजे आतापर्यंत जे काही सर्व संशोधन झालेलं आहे ते सर्व काही म्हणजे कॅमेऱ्याच्या ट्रॅपने, म्हणजे कॅमेऱ्याचा सापळा लावून किंवा कॅमेऱ्याच्या थ्रूच सगळ्या काही ॲनिमलचं संशोधन किंवा रिसर्च झालेले आहेत. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, आता त्या ठिकाणी रायटर म्हणतात की थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल म्हणजे काय, हार्डवर्क, भरपूर महिन्यांच्या कष्टानंतर किंवा मेहनतीनंतर शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज, की शाजला अत्यंत महत्त्वाचं, प्रेशियस म्हणजे काही इम्पॉर्टंट काही फुटेज म्हणजे काही फोटो किंवा चित्र घेण्यात त्यांना शाजला यश मिळालं. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी कोणती कोणती फोटोग्राफी केली की ज्या ठिकाणी म्हणजे मेल आणि फिमेल टायगर ज्यावेळेस ते एकत्र येतात, त्यांचं जेव्हा संगनमत होतं किंवा समागम होतं त्यावेळेस त्याचे फोटो त्यांनी घेतले. टू पीस टुगेदर, ज्यावेळेस ते एकत्र असतात, एकत्रीकरणामध्ये असतात. द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ, आणि त्या काळ्या चित्त्याच्या जीवनातले अत्यंत इनक्रेडिबल म्हणजे एक वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे फोटोग्राफी करून त्यांनी वेगवेगळे काय केले, चित्र त्या ठिकाणी तयार केले. साया, स्कॅरफेस अँड पार्डस द लेपर्ड दॅट लॉस टू स्कॅरफेस, आता ठिकाणी रायटर म्हणतात की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे लेपर्ड त्या ठिकाणी शोधले किंवा ते बघितले, साया, स्कॅरफेस अँड पार्डस. द लेपर्ड दॅट लॉस टू स्कॅरफेस, आणि तो स्कॅरफेसकडून काय झालेला होता, हरलेला चित्ता होता, जो पार्डस वगैरे असेल तो. हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी, आणि याच्यातूनच म्हणजे ह्या सगळ्या लेपर्डच्या शोधामधून शाज यांना वेगवेगळ्या संशोधनाच्या म्हणजे त्या ठिकाणी शाज यांनी वेगवेगळे संशोधन केले किंवा वेगवेगळे शोध लावले. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटेट, त्यांच्याविषयी शिकताना म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस ते फोटोग्राफी करत होते त्यावेळेस ते त्या ठिकाणी भरपूर काही शिकत होते. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटेट, आणि त्यांनी त्यांचं जे काही वस्तीस्थान आहे किंवा त्यांचे त्यांचे जे काही प्रकार आहेत त्या कशा पद्धतीने लॉस झाल्या. लेड शास टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, आणि हे म्हणजे या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर किंवा संशोधनानंतर शाज यांनी BCRTI नावाची एक संस्था स्थापन केली. कशासाठी स्थापन केली, की प्राण्यांचं संवर्धन व्हावं म्हणजे ॲनिमल कन्झर्वेशन व्हावं अँड फॉरेस्ट कन्झर्वेशन किंवा नेचर कन्झर्वेशन यासाठी त्यांनी बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया ही या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. आता त्या ठिकाणी फ्रिंज म्हणजे काय, की त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बाउंड्री एरिया किंवा त्या पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. इट्स अन एजन्सी, आणि ही जी काही BCRTI जी संस्था आहे ही काय काम करते, दॅट एज्युकेट्स विलेजर्स, त्या जंगलामध्ये किंवा जंगलाच्या आजूबाजूला राहणारे जे विलेजर्स आहेत, गावकरी आहेत, त्यांना एज्युकेट म्हणजे त्यांना शिक्षण देते. हू लिव्ह इन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट, जे जंगलांच्या बाउंड्रीवर म्हणजे हद्दीवर म्हणजे बरोबर बाहेरच्या बाजूने ते त्या ठिकाणी राहतात. ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन, आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्यांना, की कशाप्रकारे जंगलांचं कन्झर्वेशन करायचं किंवा जंगलांचं महत्त्व काय याच्यावर त्यांना शिक्षण दिलं जातं. वी आर इन द हर्ट ऑफ मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन एक्सप्लेन शाज, आणि या ठिकाणी शाज म्हणतात किंवा शाज स्पष्ट करतात की आम्ही मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षणाच्या बरोबर मध्यभागी आहोत किंवा आम्ही केंद्रस्थानी आहोत.
देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. म्हणजे ह्या ठिकाणी आजूबाजूला कुठेच काही नाही आहे नागरहोलच्या जंगलाच्या आजूबाजूला बफर झोन. बफर झोन म्हणजे काय, प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे त्या ठिकाणी अडवणूक करणे, आतमध्ये एंट्री करण्यासाठी. जसं आता आताच्या काळामध्ये आपण कोरोनाला कंटेनमेंट झोन म्हणतो, त्या पद्धतीने जंगलामध्ये काही ठिकाणी जाणं काय नाही, अलाउड नाही, कारण तिथे हिंस्र पशु असू शकतात. तर या ठिकाणी रायटर म्हणतात की देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. नागरहोलच्या आसपास अशी कोणतीच रिझर्व जागा नाही किंवा कुठेच काही नाही आहे, म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र नव्हतं. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स अगेन. आणि जो जंगलाचा कोर एरिया म्हणजे जो मुख्य भाग आहे, जो मेन पार्ट आहे, ज्या ठिकाणी जंगल संपतं त्याच ठिकाणी काय होतं, वेअर द फील्ड्स बिगिन, म्हणजे त्या ठिकाणी शेती भागाला किंवा तिथून पुढे लोक राहायला किंवा लोकांची वस्ती त्या ठिकाणी दिसते. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू द फील्ड्स आर व्हेरी कॉमन. इन अ ड्राय सीझन, ड्राय म्हणजे काय, समर सीझन, उन्हाळ्याच्या काळामध्ये हत्ती आणि काही वाईल्ड बोर म्हणजे जी रानडुकरं आहेत ते इन्कर्शन्स म्हणजे अटॅक करणं, की ते जे शेतांमध्ये येऊन काय करतात, त्या पिकांची नासधूस करतात. किंवा फील्ड म्हणजे या ठिकाणी आपलं फार्म म्हणजे शेती, की शेतीमध्ये येऊन काय करतात, त्या ठिकाणी इन्कर्शन्स म्हणजे अटॅक करतात, हल्ले करतात, आणि असणारे जे काही पीक असेल किंवा जे काही भाजीपाला किंवा धान्य असेल त्याची नासधूस करतात. आर व्हेरी कॉमन, आणि हे एकदम कॉमन होतं, एक सतत घडणारी तिथली घटना होती. ओल्ड लेपर्ड्स लाईक पार्डस हू हॅव लॉस्ट टेरिटोरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लिव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. आणि ओल्ड लेपर्ड्स लाईक पार्डस म्हणजे पार्डससारखा एखादा जर वयोवृद्ध जो चित्ता असेल किंवा बिबट्या असेल, की जो त्या ठिकाणी जंगलामध्ये त्याला काही शिकार करायला मिळत नसेल, हू हॅव लॉस्ट टेरिटोरी, आणि त्याने त्याचं पूर्णपणे अधिकार क्षेत्र, टेरिटोरी म्हणजे काय, त्याचा जो काही अधिकार आहे म्हणजे जंगलाचा राजा म्हणून तो गमावलेला असतो, कारण तो वृद्ध झालेला असतो. ऑफन कॅरी अवे लिव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. तर तो जो ओल्ड लेपर्ड आहे म्हणजे तो पार्डस, जो वयोवृद्ध बिबट्या आहे, तो गावातील पाळीव प्राणी काय करायचा, पळवून न्यायचा. म्हणजे कशासाठी, खाण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल, आपले शीप असेल म्हणजे शेळी असेल, मेंढी असेल, किंवा आपला कुत्रा असेल किंवा गायी असेल किंवा छोटे वासरू वगैरे काही, ते त्या ठिकाणी ते पळवून न्यायचे आणि म्हणजे जंगलात नेऊन ते खायचे. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमॉंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ओकेजन्स लिडिंग टू अनप्लेझंट सिच्युएशन्स. आणि ह्या धिस क्रिएट्स रिसेंटमेंट म्हणजे ह्या घडणाऱ्या घटनांमुळे, म्हणजे तो जो पारडस आहे, जो ओल्ड लेपर्ड आहे, तो नेहमीच असं करायचा की त्या गावातील जे काही प्राणी असेल ते पळून न्यायचा शिकार करून. तर त्या ठिकाणी दिस क्रिएट्स रिसेंटमेंट, आणि अशामुळे त्या गावातल्या लोकांमध्ये काय, त्या प्राण्यांविषयी काय होता, असंतोष होता, म्हणजे त्यांना त्यांच्यावर राग होता, आणि नेहमीच त्यांना वन्य प्राण्यांचा काय होता, थोडासा त्यांना चीड असायची त्या लोकल फॉक्सला, म्हणजे त्या लोकांना. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI अम्ब्रेला. आणि या ठिकाणी ते म्हणतात की पर्यटकांचा पैशाचा चांगला उपयोग करून BCRTच्या छत्राखाली शाज यांनी काय केलं, तर शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ वोकेशनल ट्रेनिंग. म्हणजे त्यांनी BCRTI संस्थेची जी स्थापना केली शाज जंग यांनी, त्यांनी त्याच्या थ्रू तिथे राहणाऱ्या लोकांना की टुरिस्ट थ्रू कशा पद्धतीने थोडेफार पैसे कमवता येऊ शकतात, म्हणजे लोकांना गायडन्स करणं किंवा लोकांना त्या ठिकाणी टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी त्यांना काही इन्फॉर्मेशन देणं. शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ वोकेशनल ट्रेनिंग. त्यासाठी शाज काय करायचा, लोकल लेवलला तो वोकेशनल ट्रेनिंग त्यांना द्यायचा, म्हणजे एक साधं व्यावसायिक शिक्षण तिथल्या लोकांना द्यायचा. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन. आणि ते शिक्षण अशा पद्धतीचं असायचं की मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन म्हणजे त्या वन संरक्षण कशा पद्धतीने करायचं किंवा वन संरक्षणाच्या हेतूने त्यांना शिकवलं जायचं. अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि त्याचद्वारे जंगलांचं रक्षण करता करता किंवा त्या ठिकाणी कन्झर्वेशन करता करता त्यांना आर्थिक किंवा पैशाचा लाभ कसा मिळवून देता येईल याचं सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी शाज जंग त्या तेथील लोकांना द्यायचे. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटिअर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईसेस. आता या रिसॉर्टला जे काही त्या ठिकाणी भेट द्यायचे, म्हणजे त्या छोट्याशा हॉटेलला कोणी भेट देणारे जे काही व्यक्तींचं स्वयंसेवक म्हणून स्वागत केलं जायचं, म्हणजे त्या ठिकाणी व्हॉलेंटिअर म्हणून त्यांचं वेलकमिंग असायचं. द ॲक्वायर्ड स्किल्स इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्युमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. आता त्या ठिकाणी या भागातील जी काही लोकं होती, तर त्यांना इनेबल केलं जायचं, म्हणजे त्या लोकांना अशा पद्धतीने शाद जंग त्यांनी तयार केलं होतं की टू फाइंड एम्प्लॉयमेंट, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय मिळत होतं, काम मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी रिसॉर्ट हे महत्त्वाचं ठरत होतं. न्युमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. आणि त्यामुळे तिथे येणारी जी काही लोकं आहेत, जी पर्यटक आहेत किंवा जे फोटोग्राफी करायला, त्यांना जास्त दूरवर शहरामध्ये परत जावं लागत नसायचं. Madegowda is one such local agriculturist who is trained at BCITI and is now a certified naturalist employed by the Bison. आता या ठिकाणी माडेगौडा हा एक स्थानिक शेतीतज्ञ आहे तिथला, की ज्याने BCRTI ह्या संस्थेत त्यांनी काय घेतलं, त्या ठिकाणी ट्रेन झाला, त्या ठिकाणी म्हणजे प्रशिक्षण घेतलं. अँड इज नाऊ अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड. आणि तो आता त्या रिसॉर्टमध्ये एक प्रमाणपत्रधारक म्हणजे तो सर्टिफाईड एक निसर्गतज्ञ म्हणून काय करत आहे, काम करत आहे.
इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन्स यिल्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय का इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये किंवा काही काळापूर्वी म्हणजे म्हणजे पूर्वी, की माझं 80% जे काही ऊसाच्या पिकाचं नुकसान हे प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्हायचं. आता त्या ठिकाणी तो शेतीतज्ञ झाला किंवा तो निसर्गतज्ञ झालेला, म्हणजे त्याला बऱ्यापैकी आयडिया आली की कुठे-कुठे काय करायचं. आय यूज्ड टू हेट देम, आणि त्यामुळे मी त्यांचा नेहमी वन्य प्राण्यांचा म्हणजे वाईल्ड ॲनिमल्सचा मी नेहमी काय करायचो, राग करायचो, तिरस्कार करायचो. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट these animals आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, ही सेज. आणि पण तो आता म्हणतोय बट नाऊ, पण मला आता कळतंय की आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट these animals, की ह्या प्राण्यांचं महत्त्व किती जास्त आहे किंवा फार इम्पॉर्टंट आहे या प्राण्यांना आपल्या नेचरमध्ये किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि त्यांना वाचवणं किंवा त्यांचं संरक्षण करणं ही आज काळाची गरज आहे किंवा त्याची व्हॅल्यू फार जास्त आहे, असं या ठिकाणी ते सांगतायत, ही सेज. आणि ते त्यांना पटतंय. आय हॅव नोन these जंगल्स फॉर 35 इयर्स, ह्या जंगलाविषयी मला 35 वर्षापासून माहिती आहे किंवा ही जंगल ही मला 35 वर्षांपासून ऑलरेडी माहिती आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. आणि मला बऱ्यापैकी माहिती आहे की प्राणी नक्की आहेत कुठे, मला कळतं. आणि मी काय करतो तर आय रिअलाइज, मला लगेच लक्षात येतं, आय कॅन गाईड व्हिजिटर्स, आणि मी पर्यटकांना काय करतो, मार्गदर्शन करतो. अँड गेट पेड फॉर इट, आणि त्यासाठी मी काय करतो, त्यांच्याकडून पैसे घेतो किंवा घेऊ शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक, आणि अशा पद्धतीने मी त्यांचं संरक्षण करतो प्राण्यांचं, तर त्या पद्धतीने मला प्राणी काय करतात, परत पैसे, त्या पैशाची परतफेड करतात. म्हणजे या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी काय, त्याने BCIT मधून थोडंसं काय घेतलं, प्रशिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतली. आज तो त्या ठिकाणी नेचर कन्झर्वेशन करतोय, फॉरेस्ट कन्झर्वेशन करतोय, लोक त्या ठिकाणी येऊन फोटोग्राफी करतायत. तर त्यांना गायडन्स करण्यासाठी याला थोडेसे पैसे मिळतात, म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांनाही वाचवतोय, प्राण्यांच्या थ्रू त्याला थोडंसं टुरिस्ट गायडन्स केल्यामुळे त्या लोकांकडून पैसे मिळतात. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स, त्या ठिकाणी तो म्हणतोय की म्हणजे जंगलाने मला भरपूर काही शिकवलेलं आहे. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजे एखाद्या बाजूला बघणं किंवा एखाद्या जागेला बघण्यापेक्षा लिसनिंग इज अ सेन्स, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा आपण आवाज ऐकून ओळखणे हे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे सेन्स म्हणजे आवाज ऐकून आपल्याला ते जास्त लक्षात आलं पाहिजे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सीट अँड लिसन, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. तुम्हाला तुमचा मोबाईल बंद करावा लागेल किंवा तुम्ही तुमचा मोबाईल जर बंद केला, सॉरी, तुम्ही तुमची जर गाडी बंद केली, वाहन बंद केलं, सीट अँड लिसन, आणि जर तुम्ही शांत तिथे बसलात आणि तुम्ही ऐकलात, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग, तर तुमच्या लक्षात येईल का त्या ठिकाणी जे जंगल आहे त्या ठिकाणी ते नेहमी काय करतं, सतत संवाद साधत असतं, म्हणजे ते बोलत असतं, म्हणजे जंगलातून आवाज येतो वेगवेगळा, थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि तो आवाज कसला असतो, बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा आवाज असतो आणि तो प्राण्यांचा आवाज असतो, हे एक्सप्लेन्स आणि तो या ठिकाणी स्पष्ट करून आपल्याला सांगतो. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. आता काही प्राण्यांचं ट्रॅकिंग करणं म्हणजे त्यांचा शोध घेणं किंवा त्यांचा मागोवा घेणं, हे सुद्धा आपल्याला टीचेस यू लाईफ लेसन्स, ते सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये काय नवीन नवीन काय काय शिकवतं. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि या ठिकाणी रायटर म्हणतात की त्या ब्लॅक पॅन्थर म्हणजे त्या काळ्या रंगाच्या चित्त्याने मला पेशन्स म्हणजे मला संयम शिकवला. बट अबव्ह ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. पण हे सर्व काही जरी असेल, म्हणजे त्या ठिकाणी रायटर म्हणतात बट अबव्ह ऑल, वर जेवढं काही आपण बघितलेलं आहे, इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणि हे वर सर्व जे काही घडलेलं आहे त्याने मला शिकवलं की नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग म्हणजे शोध घेण्याचं कधीच थांबवायचं नाही किंवा नसतं. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न. त्या ठिकाणी भरपूर असे अनुभव आहेत किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की ज्याच्यातून आपण मोठा एक अमेझिंग एक्सपिरियन्स म्हणजे एक आश्चर्यकारक आपण अनुभव घेऊ शकतो अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि तो जो मिळणारा आपल्याला फॉरेस्टमधून किंवा जंगलांमधून जो काही अनुभव आहे किंवा ती जी काही माहिती आहे ती आपण वी कॅन शेअर विथ द वर्ल्ड, आपण जगाशी ती काय करू शकतो, शेअर करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स.